नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल देते अभ्यास या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. नवोदयच्या परीक्षेच्या दृष्टीनं गेली 2-3 दिवस झाला आपण आतापर्यंत झालेल्या ज्या काही नवोदयच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकामधील गणित या विषयातील 20 प्रश्नांचे विश्लेषण पाहत आलेलो आहोत. आपण 2 दिवसापूर्वी 2013 साली झालेली प्रश्नपत्रिका घेतली, त्यानंतर काल आपण 2014 घेतली. आज आपण 2015 साली झालेल्या नवोदयच्या परीक्षेतील गणित या विषयातील 20 प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया आपण या ठिकाणी प्रश्न. खालील पदावली सोडवा. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे. पदावली काय दिलेली आहे बघा. 3/2 गुणिले कंसामध्ये 7/9 वजा 2/3 अधिक महिरपी कंसामध्ये 1/3 अधिक कंसामध्ये 2/3 वजा 4/9 कंस पूर्ण, त्यानंतर महिरपी कंस पूर्ण आणि हा चौकोनी कंस पूर्ण, अशा पद्धतीची पदावली आहे. आता पदावलीचा नियम काय की पदावली सोडवत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर कंचे भागो बेव या नियमानुसार आपण पदावली सोडतो. मग ती नैसर्गिक संख्यावर आधारित असू देत किंवा अपूर्णांकावर आधारित असू देत. मग त्याच्यामध्ये काय, तर पहिल्यांदा कंस दिलेला आहे का पाहायचं. तर आपल्याला या ठिकाणी हा कंस दिलेला आहे बाहेरचा, त्याच्या आत हा महिरपी कंस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा साधा कंस दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपल्याला नियम काय, तर पहिल्यांदा कंस सोडवावा लागतो, म्हणजेच आपल्याला हा भाग पहिल्यांदा आपल्याला सोडवावा लागणार आहे. मग हे बाकीचं आहे असंच आपण इथं सोडूया. 2/3 वजा 4/9. आता याच्यामध्ये इथं छेदामध्ये 3 आहे, इथं छेदामध्ये 9 आहे, वजाबाकी दिली आहे. बेरीज असेल वजाबाकी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला छेद समान करून वजाबाकी करणं गरजेचं असतं. मग इथं 3 आहे तर आणि इकडे 9 आहे, तर ह्या 3च्या पटीतील 9 आहे. मग इथं 9 होण्यासाठी आपल्याला कितीनं गुणावं लागेल, तर 3 त्रिक 9. मग त्या दृष्टीनं बघा 3/2 हे बाकीचं आहे असंच घेतो आपण. आता इथं देखील कंसाच्या बाहेरला आहे, परंतु आपण हे सोडवतोय. हे सोडवत असताना इकडचा काही आपल्याला हे येत नाही. 7/9 वजा 2/3 अधिक महिरपी कंसामध्ये 1/3 अधिक. आता इथं तर काय होणार आहे, इकडचा छेद समान करत असताना आपल्याला या कंसामध्ये हे पण 9 होण्यासाठी आपल्याला 3 न गुणावं लागणार आहे. मग या ठिकाणी 3 गुणिले 3 आणि इकडे वरच्या 2 ला पण 2 गुणिले 3 वजा 4/9 आहे असं. आता याच्यात 3/2 गुणिले या चौकटी कंसामध्ये 7/9 वजा 2/3 अधिक महिरपी कंसामध्ये 1/3 अधिक. आता बेत्रिक 6 बेत्रिक 6 होईल इथं आणि इकडं 4 आहे, इकडं छेद दोन्ही ठिकाणी 9 समान झाला. मग 6 मधून 4 गेले. आता डायरेक्ट मी सोडवतो. 6 मधून 4 गेले 2, म्हणजे त्याचं उत्तर आलं 2/9 आलेलं आहे. आणि आता त्यानंतर आता आपल्याला हा आतला कंस सोडवला पाहिजे. इथं पण तसंच आहे, इथं छेद 3 आहे, इथं 9 आहे. आपल्याला मग या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बेरीज करायची आहे. मग इथं देखील आपल्याला 9 होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 3 त्रिक 9. मग त्याच याच्यानुसार 3/2 गुणिले या कंसामध्ये 7/9 वजा 2/3 अधिक इकडं महिरपी कंसामध्ये जसं 3 ला 3 न गुणल्यानंतर 9 होणार आहे, तसंच आपण छेद समान करत असताना जसं छेदाला गुणतो तसंच आपल्याला अंशाला पण त्या ठिकाणी गुणावं लागणार आहे. मग 1 गुणिले 3 छेद 3 गुणिले 3 अधिक 2/9 आणि महिरपी कंस पूर्ण आणि हा चौकटी कंस पूर्ण. आता याच्यामध्ये 3/2 गुणिले या कंसामध्ये 7/9 वजा 2/3 अधिक. आता 3 एके 3 3 इथं 3 येईल, इथं 2 आहे आणि छेद समान 9 होणार आहे. म्हणजे 3 अधिक 2 काय होईल, 5. 5 त्या ठिकाणी 9 होणार आहे. आणि आता इकडं हे आहे असं या बाजूला घेतो. बघा या ठिकाणी 3/2 गुणिले 7/9 वजा 2/3 अधिक 5/9 घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं बघा इथं 9 आहे, इथं 3 आहे आणि इथं 9 आहे. मग तिन्हीचा छेद समान, इथं बेरीज, इथं वजाबाकी आहे, इथं बेरीज आहे. आपल्याला छेद समान करून घेण्यासाठी ह्या 3 ला 3 न गुणलं
की आपल्याला या ठिकाणी छेद समान होतील आणि वजाबाकी आणि बेरीज ज्या काही क्रिया आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सोडवता येतील. मग 3/2 गुणिले कंसामध्ये 7/9 वजा आता 2 गुणिले 3/3 गुणिले 3 अधिक 5/9. आता इथं मग 3/2 गुणिले इकडं 7/9 वजा 2×6 6/9 अधिक 5/9. आता इथं जर बघितलं छेद समान आहे मग या ठिकाणी 3/2 गुणिले आता इथं 7 मधून 6 गेला 1 राहिला आणि 1 अधिक 5 काय झालं तर 6 म्हणजे त्याचं उत्तर आलं 6/9. आता 3/2 गुणिले 6/9 मग इथं जर बघितलं तर 2×1 2 2×3 6 3×1 3 3×9 इथं वरती काय राहिलं तर 3 आणि इथं पण 3 3×1 3 3×1 म्हणजे उत्तर काय आलं तर 1 आलं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16 चा दशांश समकक्ष आहे. बघा आता या ठिकाणी 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16 याचा काय आपल्याला विचारलेला आहे तर दशांश समकक्ष विचारलेला आहे. आता इथं आपल्याला काटाकाटी करता येते का तर नाही. मग आपण काय करूया की याचा सगळ्यांचा छेद समान करूया. छेद समान करून आपण त्या ठिकाणी काय करूया तर ह्यांची बेरीज करूया आणि मग त्यानंतर त्याचा दशांश समकक्ष काढूया. मग बघा आता या ठिकाणी 1/2 इथं 8 आहे तर आता सगळ्यात मोठा छेद आहे तो त्या ठिकाणी 16 आहे. तर मग 2 ला किती न गुणल्यानंतर 16 होणार आहे तर 2 ला 8 न गुणल्यानंतर 16 होणार आहे. म्हणून जसं छेदाला गुणणार आहोत तसं अंशाला पण गुणणार. मग 1 गुणिले 8/2 गुणिले 8 अधिक त्यानंतर 8 ला किती न गुणल्यानंतर 16 होणार आहे तर 2 न गुणल्यानंतर म्हणून 8 गुणिले 2 आणि 3 गुणिले 2 अधिक 7/16 आहे असं. आता 8 1 8 8/16 अधिक 3 2 6 6/16 अधिक 7/16. आता याच्यामध्ये 8 आणि 6 14 14 आणि 7 21 21/16 हे उत्तर आलेलं आहे. आपल्याला याचा दशांश समकक्ष काढायचा आहे म्हणजेच या ठिकाणी या रूपांतर या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. मग या ठिकाणी 21 ला आपण 16 न भागलं 16 1 16 16 1 16 21 मधनं 16 गेल्यानंतर किती उरले 5 उरले. मग आता 5 उरल्यानंतर दशांश चिन्ह दिलं 50 झाले 16 त्रिक 48. आता 48 50 मधून 48 गेले काय राहिले तर 2 उरलेले आहेत दशांश चिन्ह झाले 20 झाले 16 1 16 त्यानंतर 20 मधून 16 गेले राहिले किती 4 त्यानंतर त्याच्यावर 0 दिला दशांश चिन्हामुळे 0 घेतला तर त्या ठिकाणी काय झालं तर 40 झालं. मग 16 दुनी 32 आता 40 मधून 32 गेले राहिले 8 दशांश चिन्हाचा दिल्यानंतर 0 घेतला 80 झालं 16 पंचे 80 म्हणजे उत्तर किती आलं 1.312 म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. आता कमाल ते किमान कमाल म्हणलं की काय झाला की मोठ्यात मोठी संख्या आणि किमान म्हणलं की काय झालं तर लहानात लहान संख्या म्हणजे मोठ्या संख्येपासून तुम्हाला लहान संख्यापर्यंत कुठं कोणता गट दिलेला आहे तर तो गट शोधायचा आहे. आता आपण जर इथं बघितलं तर इथं 81,000 आहे इथं 16,000 आहे इथं 82,000 आहे आणि इथं 63. पहिले 2-2 अंकच बघत जर आपण गेलो तर 81,427 पेक्षा 16,378 लहान आहे परंतु 82,341 मोठे आहे. आपल्याला कमाल ते किमान म्हणजे सुरुवातीला मोठी पाहिजे आणि इकडे हळूहळू लहान संख्या होत झालेली आपल्याला पाहिजे. त्यामुळे इथं हे दिसत नाही. पर्याय 2 मध्ये बघितलं तर पहिली 16,378 आहे दुसरी 63,178 आहे. आपल्याला कमाल ते किमान दिसत नाही किमान पासून कमालकडे निघालेलं या 2 मध्येच विचार केला तर दिसते. पुढचा आज आपण बघितलेलं नाही परंतु हे उत्तर आपलं येऊ शकत नाही. बघ आता पुढचा पर्याय 81,427 आणि पुढची दिलेली आहे 82,341. इथं पण तीच परिस्थिती आहे. आपल्याला कमाल ते किमान पाहिजे इथं किमान परत कमाल परत किमान असं दिसतंय. आपल्याला कमाल मग सुरुवातीला सगळ्यात मोठी 82,341 त्याच्यापेक्षा लहान 81,427
त्याच्यापेक्षा लहान 63,178 आणि त्याच्यापेक्षा लहान 16,378. म्हणून या ठिकाणी कमाल ते किमान असा क्रम आपल्याला कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. मग प्रश्न बघा, 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? आता या ठिकाणी 70 आणि 80 यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती, म्हणजेच 70 आणि 80 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत अगोदर त्या बघितल्या पाहिजेत आणि त्या बघून त्यांची काय केली पाहिजे तर बेरीज केली पाहिजे. आणि मग बघा, आता एक मूळ संख्या कशाला म्हणलं जातं तर ज्या संख्यांचा एक आणि तीच संख्या विभाजक असते किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक नसतात त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर 25 मूळ संख्या आहेत. आता त्याच्यामध्ये 70 ते 80 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर 71, 73 आणि 79 ह्या 3 मूळ संख्या आहेत आणि यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 3 12, 12 ने 1 13 ला 3, 5 ला 1, 7 2 14, 7 3 21 आणि 1 22 म्हणजे ह्यांची बेरीज झाली 223 त्या. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा प्रश्न पुढचा, एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवावे लागतील? आता इथं काय म्हणलेलं आहे की दिलंय काय आपल्याला या ठिकाणी की एका शाळेत डेस्क किती आहेत तर 704 डेस्क आहेत आणि एका वर्गात किती ठेवायचे आहेत तर त्या ठिकाणी 704 डेस्क आहेत आणि ते काय करायचे तर 22 वर्गात ठेवायचे आहेत. मग या ठिकाणी 704 भागिले 22 केलं की आपल्याला एका वर्गात किती डेस्क ठेवायचे ते आपल्याला निघणार आहे. मग या ठिकाणी 22 1 22, 22 त्रिक 66, 70 मधनं 66 गेले, उरले किती 4 आणि पुढचे 4 44, 22 दुनी 44 म्हणजे किती डेस्क ठेवावे लागतील एका वर्गात तर 32 डेस्क ठेवावे लागतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न, 0 4 6 आणि 8 हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्येतील फरक किती? आता आपल्याला काय दिलंय आणि काय काढायचंय ह्या गोष्टी बघा. आपल्याला काय दिलंय या ठिकाणी तर 0 दिलंय, 4 दिलंय, 6 दिलंय आणि 8 हे 4 अंक दिलेत आणि ह्याच्यापासून काय करायला काय सांगितले आपल्याला कमाल संख्या आणि किमान संख्या, ती पण किती अंकी तर 6 अंकी कमाल संख्या आणि 6 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक. आता कमाल बनवत असताना आपण मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जातो, किमान बनवत असताना किमान म्हणजे लहानात लहान संख्या काढत असताना आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जात असतो. मग अगोदर कमाल संख्या बघा, कमाल संख्या, मग कमाल संख्या करत असताना 8 आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यात सांगायची झाली, दिले 4 अंक आणि संख्या काढायची 6 अंकी, त्यावेळेस आपल्याला जो मोठा अंक दिलेला असतो तो जास्त वेळा घ्यावा लागतो. जास्त वेळा म्हणजे काय तर हे बाकीचे 4 आहेत म्हणजे ह्याच्यापासून तयार होणारी 4 अंकी संख्या होणार आहे. आपण जर समजा तयार केली, आता याच्यामध्ये कमाल संख्या केली काय तर 8 6 4 0 ही झाली किती 4 अंकी संख्या झाली. आपल्याला काढायचे किती 6 अंकी संख्या करायला सांगितलंय. मग 6 अंकी करत असताना हा जो मोठा अंक आहे का नाही तो 4 अंकी झाला, अजून किती अंक पाहिजेत आपल्याला 2, तर तो मोठा अंक तो अजून 2 वेळा त्या ठिकाणी घ्यावा लागणार. म्हणजेच हे 8 आपल्याला 3 वेळा घ्यावा लागणार. 6 4 0 ही काय झाली तर कमाल संख्या किती अंकी झाली 6 अंकी झाली. आता किमान संख्या तयार करत असताना किमान म्हणजे काय तर लहानात लहान संख्या, किमान संख्या लहानात लहान संख्या बारकी संख्या. बर, आता ह्याच्यामध्ये लहान संख्या करत असताना इथं पण तसंच आपल्याला लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जावं लागतं. पण दिलेल्या अंकात जर का 0 आलेला असेल तर तो 0 सुरुवातीला न घेता लहानात लहान संख्या करत असताना तो 0 आपल्याला नेहमी 2 नंबरला किंवा दुसऱ्या स्थानी घ्यावा लागतो. मग 0 पेक्षा मोठा कोणता अंक आहे तर 4, 4 नंतर मग 0 घेतला आणि त्यानंतर काय घेतला आपण त्याच्यापेक्षा मोठा 6 आणि त्याच्यापेक्षा मोठा 8. आता ही झाली 4 अंकी, पण आपल्याला काढायचे किती तर 6 अंकी. मगाशी सांगितल्या पद्धतीने मोठी करत असताना मोठा अंक जेवढे अंक कमी पडतात तेवढ्या वेळा घ्यायचा, तसंच इथं लहान अंक तेवढ्या वेळा एक्स्ट्रा घ्यायचा. म्हणजे आता हे झालंय 4 अंकी, आपल्याला अजून किती वेळा घ्यायचा आहे 6 अंकी म्हणजे अजून 2 वेळा 2 अंक घ्यायचे. मग 4
त्यानंतर 0 3 वेळा घेतला आणि 6 8 ही झाली लहानात लहान संख्या. आणि ह्यांच्यातला आपल्याला काय विचारलेला आहे? फरक म्हणजे काय असतोय तर वजाबाकी असतोय. मग 8,88,640 वजा 4,68,000. आता मग शून्यातून 8 जाते का? नाही. मग आपण शेजाऱ्याच्या घरातून मागून घेतो. मग इथं 4 आहे, इकडे गेला, इथं झाले 3 आणि इथं झाले 10. 10 तून 8 गेला 2. 3 मधून 6 जात आहेत का? नाही. मग शेजारी मागायचं. इथं 5 आहे, इकडे झाले 13. 13तून 6 गेले 7. 5तनं 0 गेला 5. 8तनं 0 गेला 8. 8तनं 0 गेला 8 आणि 8तनं 4 गेला 4. 4,88,572. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. खालील गणितामध्ये गायब असलेले अंक शोधून काढा. आता गणित काय दिलेलं आपल्याला बघा. स्टार 2 हॅश आणि 8 अधिक 4 @3 7 आणि ह्याची बेरीज किती आलेली आहे तर 8,155. मग आता ह्याच्यात आपल्याला काय करायचंय तर या स्टार बरोबर किती येतंय म्हणजे फुली बरोबर किती येतंय, हॅश बरोबर किती येतंय आणि हे @चे चिन्ह आहे त्याच्याबरोबर कोणता अंक येतोय त्याच्यासाठी बघायचं आहे. मग आता आपल्याला हे काय दिलंय तर बेरीज दिलाय. मग 8 आणि 7 15. 15ला 5 हातच्या आला 1. बघा हातच्या आला 1. आता 3 मध्ये हा 1 मिळवला 4 आणि 4 मध्ये मग हॅश बरोबर पण आपण 1 घेतला तर 4 आणि 1 5 येणार आहे. बघा समजून घ्या. आता मग त्या हिशोबाने आपला हॅश बरोबर काय येईल तर 1 येईल. पुढं आता 2 मध्ये हे @2 मध्ये किती मिळवल्यावर 11 येणार आहे तर 2 मध्ये 9 मिळवल्यावर 11 येणार आहे. मग त्या हिशोबाने आपला @ बरोबर आपल्याला काय मिळेल तर 2 आणि 9 11 हातच्या आला 1. बघा आणि 4 आणि 1 5. 5 मध्ये किती मिळवल्यावर 8 येणार आहे तर 5 मध्ये 3 मिळवल्यावर 8 येणार म्हणजे स्टार बरोबर किती आले 3. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय विचारलंय तर याच्यानुसार स्टार बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला 3. मग स्टार 1 आहे, स्टार 3 आहे, स्टार 9 आहे, स्टार. म्हणून या ठिकाणी स्टार बरोबर 3 आला, त्यानंतर हॅश बरोबर 1 आला आणि @ बरोबर 9 आला. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक काय आला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. बघा पुढचा प्रश्न. जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती. आता ह्याची डायरेक्टली काय पण त्याच्यामध्ये बरेचसे पोरं कन्फ्युजन होते, तुम्ही चुका करताय. प्रश्न सोपा असतो. मग त्यावेळेस काय करायचं तर सरळ आपलं या दोघांचा भागाकार करायचा. ट्रिक आहे पण पोरं त्या ट्रिकच्या ह्याच्यात परीक्षा अंतिम टप्प्यात आलेली आहे. 4 दिवसावर पेपर आलेला आहे आणि त्याच्यात आपण ट्रिक जर सांगितलं पोरांचं आहे कन्फ्युजन होईल. मी आता तुम्हाला भागाकार पद्धतीनं सांगतो. सरळ आपलं 27,810 भागिले 1.35 1.35. मग आता याच्यामध्ये दशांश स्थळा मला हे घालवायचं आहे. दशांश स्थळानंतर किती घर आहेत 2 घर आहेत तर तेवढे 2 शून्य मी काय केले वर दिले तर दशांश स्थळ निघून जाते. मग 27,810 याला मी 2 शून्य वाढवले आणि भागिले 135 केलं. आता भागाकार करा, दशांश स्थळ निघून गेले. आता इथं 5 आणि 3 8 आणि 1 9. 9 न भाग जाऊ शकेल, 3 न पण भाग जाऊ शकेल. 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 1 18. म्हणजेच अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. ही 9 ची कसोटी आहे. 9 न भाग याला जाईल. 9 1 9, 9 आणि 4 13. म्हणजेच इथं झाले 45. 9 5 45. 9 त्रिक 27. बाकी काहीच नाही उरली. पुढे 8 आहे, 9 पेक्षा 8 लहान आहे, भाग शून्याचा झाला 9 0 0. त्यानंतर पुढे हे 8 पुढे गेलं 81 झालं, 9 81 आणि हे 3 0 आहे असे. आता परत 15 आहे, 9 आणि 3 12 आणि इकडं 15 आहे. डायरेक्ट 15 न पण भाग जाऊ शकतोय. 15 1 15, 15 2 30,
9 लहान आहे 15 पेक्षा, शून्याचा भाग याला 15 सक 90 आणि ह्या 2 शून्याशी 2 शून्य 20,600 आलं. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. एक वस्तू 8,550 रुपयाला विकली असता रुपये 1,820 तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? किती सोपा प्रश्न विचार. वस्तू विकल्या कितीला? तर 8,550 रुपयाला विकली असता 1,820 तोटा झालेला आहे. बघा एवढ्याला विकली आहे ना, विक्री किंमत झाली ही, आणि विकल्यानंतर तोटा झालेला आहे. तोटा किती झालेला आहे? तर 1,820 तोटा झालेला आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर खरेदी किंमत बरोबर काय येणार मग? खकी बरोबर त्या ठिकाणी विक्री किंमत अधिक तोटा. मग या ठिकाणी 8,550 अधिक तोटा झालाय 1,820. बघा 0 0 0 2 आणि 5 7 8 आणि 5 13ला 3 हातच्याला 1 8 आणि 1 9 आणि 1 10 10,370 ही त्या वस्तूची काय आहे तर खरेदी किंमत आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. 1,69,390 1,69,390 भागिले 13 ला सरळ रूप दिल्यावर काय येईल? सरळ रूप द्यायचंय तर काय सरळ सरळ दिलंय, भागाकार करायचा आपल्याला. मग 13 न भागूया आपण. 13 एके 13 13 एके 13 16तून 13 गेले उरले 3 39 झाले. 13 त्रिक 39 बाकी काहीही उरलेलं नाही. पुन्हा इथं 3 आहे की ते 13 पेक्षा लहान आहे म्हणून भाग जाईल शून्याचा, बाकी उरल 3 पुन्हा 39 होईल. 13 त्रिक 39 पुढे राहिला 0 13 0 0 13,030. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. 33 आणि 97 यांच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे? आता बघा 33 ही संख्या दिलेली आहे आणि 97 ही संख्या दिलेली आहे. आता याच्यापैकी काय खरं आहे? आता चारही पर्याय काळजीपूर्वक वाचल्याशिवाय याचं उत्तर निघणार नाही. पहिल्यांदा दिले दोन्ही मूळ संख्या आहेत. आता 33 ही मूळ संख्या नाही का, तर तिच्या अंकांची बेरीज 3 आणि 3 6 3 अंकांची बेरीज काय होते तर त्या ठिकाणी 6 होते की जी 3च्या पटीत आहे. म्हणून तिला काय होते तर 3 न भाग जाते किंवा 11च्या पाड्यातील संख्या आहे. 11 त्रिक 33 त्यामुळे ही मूळ संख्या नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. दुसरं दोन्ही सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या कुणाला म्हटलं जातं की ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एकमेव एक हा अंकच असतो त्या संख्यांना काय म्हटलं जातं तर किंवा त्या संख्या एकमेकींच्या समूळ संख्या असं असतात. आता त्याच्यामध्ये समूळ संख्यांच्या संदर्भात अजून एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये दोन क्रमवार संख्या ह्या एकमेकीच्या समूळ संख्या असतातच. मग आपण आता समूळ संख्या आहेत का हे पाहण्यासाठी आपल्याला त्याचे विभाजक त्याचे अवयव पाहायला पाहिजेत की 33 कुणाकुणाच्या पाड्यात येते तर 1 च्या पाड्यात आहे. कोणतीही संख्या 1 च्या आणि त्याच संख्येच्या पाड्यात येते. 3 च्या पाड्यात आहे, 11 च्या पाड्यात आहे आणि परत कशाच्या आहे 33 च्या आहे. त्यानंतर 97 ही काय आहे तर मूळ संख्या आहे. मग मूळ संख्येला 1 न आणि त्याच संख्येनं भाग जातोय, 1 न जातोय आणि 97 न जातोय. आता दोन्हीचे जर सामायिक विभाजक पाहिले तर दोन्हीमध्ये सामायिक विभाजक एकमेव एक हा अंकच दिसून येतोय. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. परंतु तरी पण आपण पुढचे दोन पर्याय पाहू की दोन्ही 11ची गुणिते आहेत. तर 11ची गुणिते 11 त्रिक 33 11च्या पाड्यात 97 येत नाहीत त्यामुळे गुणित होत नाहीत. दोन्ही समसंख्या आहेत तर दोन्ही ह्या विषम संख्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही येणार नाही. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. एक दुकानदार नगाला रुपये 15 किंवा 5च्या गठ्ठ्याला रुपये 65 या दराने वह्या विकतो. जर विनोदने 12 वह्या खरेदी केल्या तर त्याला किती पैसे द्यावे लागतील किंवा किती रुपये द्यावे लागतील. आता याच्यामध्ये दुकानदार कसा विकतोय ते काळजीपूर्वक बघायचं. आपण काय म्हणणार आहे नगाला 1 म्हणजे नग म्हणजे 1 नगाला किती रुपये तर 15 रुपये.
बघा आपण या प्रश्नामध्ये कुठं चुकतो. नगाला 15 रुपये काय सांगितलेत, किती नग घेतलेत, 12 नग घेतलेत. मग 12 गुणिले 15 करतो आणि आपलं उत्तर चुकतं. आपल्याला काय करायला सांगितलं की दोन पद्धतीत सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये एक नग घेतला तर 15 रुपयाला पडेल आणि 5चा गट्टा घेतला तर त्या 5चा गट्ट्याचं पाकिट तुम्हाला 65 रुपयाला पडेल. मग आपल्याला किती घ्यायचे तर त्यांना 12 वह्या घेतलेल्या आहेत. मग 12 वह्यात 5चे किती गट्टे होतात ते बघायचे. मग 12 भागिले 5 केलं तर 5 दुनी 10 म्हणजेच त्यानं 2 गठ्ठे घेतले वह्यांचे, 2 गट्टे आणि सुट्टे किती घेतले तर 2 नग घेतले. मग आता 2 गुणिले गट्टा कितीला आहे तर 65 रुपयाला आहे अधिक 2 गुणिले एक पेन कितीला आहे तर 15 रुपयाला आहे. बरोबर. मग बे पंचे 10 ला 0 हातच्याला 1 बेसक 12 आणि 1 13 130 अधिक 15 दुनी 30 130 अधिक 130 160 म्हणजे 12 पेनासाठी त्याला किती रुपये द्यावे लागतील तर 160 रुपये द्यावे लागतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा कोन ईओबी बरोबर किती. बघा आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये कोन ईओबी या ठिकाणी दिलेला आहे. बघा आता या ठिकाणी ईओबी या कोनाचं माप विचारलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी इथून वरचा जो भाग आहे तो काय झालेला आहे तर हा काय म्हणू आपण त्याला सॉरी इथून वरचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी सरळ कोन झाला किंवा हे जर कोन असा जर बघितला तर इकडे एक आणि इकडचा जर बघितला तर त्या ठिकाणी ते रेषे जोडीतील कोन म्हणतात. परंतु या ठिकाणी हा सरळ कोन आहे. सरळ कोनाचं माप 180 अंश असतं आणि संपूर्ण कोनाचं माप किती असतंय तर 360 अंश असते. मग अगोदर आपल्याला इथं 1 अंश 100 अंश आणि 4 1 मग आता इकडे 1 अंश आहे आणि इकडे ओ कोन दिलेला आहे. आता जर असं आपण म्हणलं 1 अंश अधिक 1 अंश अधिक 100 अंश अधिक 4 1 अधिक ओ बरोबर 360 अंश. परंतु आपल्याला या ठिकाणी याच्यावरून x ची किंमत निघणार नाही. आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ह्या सरळ कोनाचा विचार करायला लागणार. मग सरळ कोनाचं माप काय असते 180 अंश असते. मग या ठिकाणी हा पहिला आहे 1 अंश अधिक पुढे दिलेला आहे 100 अंश अधिक त्याच्यानंतर दिलेला आहे 4 1 अंश बरोबर 180 अंश. याच्यावरून आपण x ची किंमत काढू. तीच किंमत इथं वापरू x ची आणि ह्याच्यावरून पुन्हा हा इकडे सरळ कोन होणार आहे ह्याच्या 180 अंशावरून आपण त्या ठिकाणी काढू शकतोय. बघा आता मग x अधिक 100 अधिक 4 आता हे x आणि हे 4 x किती झाले 5x. मग 100 अंश अधिक 5x अंश बरोबर 180 अंश. आता हे 100 अधिक आहे तिकडे गेले की वजा झाले. मग 5x अंश बरोबर 180 वजा 100. मग 180 न 100 गेले 80 बरोबर 5x अंश आणि x अंश बरोबर 80 भागिले हा 5 ह्या x चा काय आहे तर सहगुणक आहे. तिकडे गेल्यावर तो भागिले होणार. 5 एके 5 5 एके 5 8 मधनं 5 गेले राहिले 3 30 झाले 5 सक 30 म्हणजेच x अंश बरोबर 16 आलं. आता इथं आपण याच्यावरून देखील आपण उत्तर काढू शकतो की बाबा काय तर हा 16 आला x अंश बरोबर त्यानंतर 4x म्हणजेच 16 गुणिले 4 16 चौक 64 अंश आणि परत हा पण 16 अंश आला. संपूर्ण कोनाचं माप 360 अंश असते. मग त्या पद्धतीने जरी आपण काढला तरी उत्तर निघू शकतंय. या बाजूला काढतो ते उत्तर बघा आता x अंश म्हणजेच आता इकडचा x अंश अधिक 100 अंश अधिक काय म्हणलेला आहे त्या ठिकाणी 4x अंश अधिक काय दिलेला आहे ओ अधिक x अंश बरोबर 360. ओ म्हणजेच काय तर आपला कोन ईओबी आहे. मग आता x बरोबर आपल्याला 16 आलेला आहे. 16 अधिक 100 अधिक 16 चौक 64 ओ आपल्याला माहित नाही. x बरोबर 16 आहे आणि बरोबर 360 अंश. आता ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा आता या ठिकाणी घेतो 16 100 64 अंश 16 अंश बरोबर ह्या चौघांची बेरीज करायची आपल्याला. 6 4 10 6 16 ला 6 4 ला 1 6 1 7 7 1 8 8 1 9
आणि 81 196 अंश काय झाले तर ह्यांची बेरीज झाली. मग 196 अंश अधिक ओ बरोबर 360 अंश. हे अधिक 196 तिकडे गेल्यावर काय होणार आहे तर वजा होणार आहेत. मग ओ कोणाचं माप बरोबर 360 वजा 196. उभ्या मांडणीत करा की 360 वजा 196. 10तून 6 गेला किंवा डायरेक्ट इकडनं हातचा घेतला. इथं राहिले 5, इथं झाले 10. 10तून 6 गेले 4. 5 मधून 9 जात नाहीत. इकडे 2 झाले, इथं झाले 15. 15तून 9 गेले 6 आणि 2तून 1 गेला 1. म्हणजेच ओ या कोणाचं माप आलं 164 अंश. ओ म्हणजेच काय तर आपला कोण ईओबी आणि ईओबी चं माप आलं 164. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा, हरणाने भाज्या खाऊन टाकू नयेत म्हणून राजू या शेतकऱ्याने आपल्या बागायती शेतीभोवती चौरसाकृती कुंपण घातले. जर एक बाजू 10 मीटर लांबीची असेल आणि 2 मीटर अंतरावर खांब रोवले असतील तर त्याने किती खांब रोवले. आता आपण जर बघितलं तर समजा हे चौरसाकृती शेत आहे त्याचं, आणि या चौरसाकृती शेतात त्यानं काय केलेलं आहे तर चौरसाकृती त्या शेताची बाजू दिलेली आहे आपल्याला की एक बाजू किती आहे तर 10 मीटर आहे. ही बाजू किती आहे तर या ठिकाणी 10 मीटर आहे. म्हणजे ही 10 आहे, चारी बाजू त्याच्या समान असणार 10 मीटर असणार. आणि काय म्हणले तर 2 मीटर अंतरावर एक खांब रोवलाय. समजा इथं एक खांब आहे आणि इथून प्रत्येक ठिकाणी 2-2 मीटर अंतरावर एक खांब या पद्धतीने घेतलं तर आता आपण एका पद्धतीनं काय तर आयताची परिमिती भागिले 2 केलं तर त्या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर काय आली तर त्या ठिकाणी 4 गुणिले 10, 4 10 40 मीटर परिमिती आली. मग ह्या 40 मीटर अंतरावर आपल्याला 2 मीटर अंतरावर एक डांब रवायचा आहे. मग या ठिकाणी 40 भागिले 2 बे 1 बे 2 4 बे 0 0 म्हणजे 20 डांब काय करावे लागणार आहेत तर त्या ठिकाणी डांब किंवा 20 खांब त्या ठिकाणी रोवावे लागणार आहेत. तरी पण खात्री करा बघा, इथून सुरुवात केली 2 4 6 8 आणि इथं 10 आला. पुन्हा इथं 2 4 6 8 इथं 10 आला. 2 4 6 8 इथं 10 आले आणि इकडे 2 4 6 8 आणि हा ऑलरेडी आपण 10वा घेतलेला आहे. मोजा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 किती डांब रवावे लागणार आहेत तर 20 डांब रवावे लागणार आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. पुढील बार डायग्राम मध्ये गावातील विविध वाहनांची संख्या दाखवली आहे तर स्वयंचलित वाहनांची एकूण संख्या आहे. आता डायग्राम जर बघितला तर या ठिकाणी वाहनं दिलेली आहेत आणि या वाहना इकडे दिले आहेत की कार आहे, मोटार आहे, सायकल आहे, रिक्षा आहे आणि इकडे काय दिलेले आहे तर वाहनांची संख्या दिली आहे. आता इथं आपण नेहमी बघा अशा प्रश्नामध्ये आपली चूक होते. आपण स्वयंचलित त्या प्रश्नाचा अर्थ जर व्यवस्थित नाही समजला किंवा सोडवत असताना गडबड केली तर आपण काय करतो तर ह्या चारीची बेरीज करतो आणि उत्तर सोडवतो. पण ह्याच्यातलं स्वयंचलित काय काय आहे हे बघणं गरजेचं आहे. कार, मोटारसायकल, सायकल आणि रिक्षा ही बाबा जे इंधनावर चालतंय ते झालं स्वयंचलित. आणि आता सायकल म्हणलं तर सायकलला आपल्याला काय तर पॅन्डल मारून ती सायकल चालवली ती स्वयंचलित मध्ये येत नाही. त्यामुळे ही न घेता उर्वरित वाहनांची बेरीज केली की आपल्याला काय मिळणार आहे तर स्वयंचलित वाहनांची संख्या मिळणार आहे. मग इकडं कार किती आहे तर या ठिकाणी 10 कार आहेत. त्यानंतर मोटारसायकल किती आहे तर इकडं 35 आहे. इकडे रिक्षा किती आल्या तर या ठिकाणी 20 आल्या. ह्यांची काय आपल्याला बेरीज विचारली का तर वाहनांची एकूण संख्या 5 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे किती आली वाहन स्वयंचलित 65 आली. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. 2 मोठ्या माणसाच्या वयाचा गुणाकार 770 आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. आता 2 मोठ्या माणसांच्या वयाचा गुणाकार 770 म्हणजे त्या ठिकाणी 2 संख्यांचा गुणाकार 770 आहे. आता त्या आणि त्यांची बेरीज किती येईल. आता हे काढण्यासाठी आपल्याला 770 चे अवयव पाडावे लागतील. या ठिकाणी 770 मग 2 न भाग जाईल बे त्रिक 6 1 उरलं बे 8 16 1 उरलं बे 5 10 8 3 11 11 5 16 3 न भाग जाणार नाही 5 न भाग जाईल एकक स्थानी 5 आहे
5 7 35, एक उरला 5 त्रिक सॉरी 5 7 35 उरले 3, परत 35 झाले, 5 7 35. आता 5 न भाग जाणार नाही, 7 न भाग जाईल, 7 एके 7, 7 एके 7 आणि त्यानंतर 11 एके 11, 11 मूळ संख्या आहे. म्हणजे 2 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 11 बरोबर 770 येणार आहे. पण आता तिथं म्हणले की 2 माणसांच्या वयाची बेरीज. आता माणसं समजा मी असं केलं की 2 पंचे 10 आणि 11 7 77 ह्या दोघांचा गुणाकार केला की या बेरीज गुणाकार येतोय 770 आणि ह्यांची बेरीज येते 87. पण मोठी माणसं म्हणजे किती असणार आहेत तर ते 18 वर्ष 18 वय ज्याचं पूर्ण झालं आहे त्याला आपण मोठी माणसं म्हणतो. त्यामुळं हे 10 घेऊन आपल्याला या ठिकाणी चालणार नाही. तर आपण मग किंवा 2 आणि 7 घेतलं तर 2 7 14, 14 म्हटलं तरी देखील ते काय होणार आहे तर 18 पेक्षा लहान होणार आहे. मग अंक बदला, 5 7 35 आणि 2 11, 11 दुनी 22 म्हणजे 2 आणि 11, 11 दुनी 22 गुणिले 5 7 35 बरोबर 770 आलं. आता ही दोघं बी मोठी झाली, 18 पेक्षा वय जास्त आहे आणि यांच्या वयाची बेरीज विचारल्या म्हणून 22 अधिक 35 बरोबर 5 आणि 2 7, 3 आणि 2 5, त्यांच्या वयाची बेरीज आली 57. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न 0.4 छेद 0.04 अधिक 0.04 छेद 0.4 बरोबर किती. आता या ठिकाणी दशांश स्थळानंतर इथं 2 घर आहेत, वर 1 घर आहे, इकडे 2 घर आहेत, इथे 1 घर आहे. दशांश चिन्हाची बेरीज करायची, दशांश चिन्ह घालवून आपण या ठिकाणी बेरीज करूयात. बघा दशांश चिन्ह घालवण्यासाठी दशांश चिन्हानंतरची स्थळ समान करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं 2 आहे तर इथं 1 आहे, मग इथं 2 करण्यासाठी आपल्याला काय नाही तिथं आपण 0 लिहून घेऊ शकतो. मग 40/4 अधिक 4/40 आलं. आता याच्यामध्ये बघा 4 एके 4, 4 10 40 म्हणजे राहिलं काय इथं 10/1 अधिक 4/40. आता छेद समान करण्यासाठी इकडच्या छेदानं इकडच्या अंशाला, इकडच्या छेदानं इकडच्या अंशाला आणि खाली छेदाचा गुणाकार करतो. मग बघा आता 40 गुणिले 10, 10 गुणिले 40 अधिक 4 गुणिले 1 छेद 1 गुणिले 40. मग या ठिकाणी 40 गुणिले 10 काय येणार आहे तर 400 अधिक 4 एके 4 छेद काय येणार आहे तर 40. इथं भाग कसा जातोय बघा 404 छेद 40. मग 4 एके 4, 4 0 0, 4 एके 4, 4 0 0 आणि 4 एके 4. 101 ला काय करायचंय तर आपल्याला 10 न भागायचंय. बघा 101 भागिले 10, 10 एके 10, 10 तून 10 गेले 0, वरचा 1 उतरून घेतला 1 झाला, 10 पेक्षा 1 लहान आहे, भाग शून्याचा जाईल, 10 0 0 उरला 1. आता दशांश चिन्ह घेतला की आपण इथं 0 घेतला तो खाली उतरून घेतला 10, 10 एके 10 म्हणजेच या ठिकाणी ह्याच काय उत्तर आलेलं आहे तर 10.1. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न, जर या आकृतीची परिमिती 64 असेल तर क्षेत्रफळ किती असेल. आता या ठिकाणी इथं आपल्याला आकृती दिलेली आहे, त्या आकृतीची परिमिती 64 दिलेली आहे. आता आकृतीची परिमिती 64 दिलेली आहे, आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन्ही आकृत्यांचा आकार बघितला तर या ठिकाणी ही आकृती आयत आहे आणि ही पण आकृती आयत आहे. मग आयताच्या क्षेत्रफळासाठी आपल्याला काय लागणार आहे आवश्यक आहे तर त्या ठिकाणी त्याची आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र तर लांबी गुणिले रुंदी. मग इथं आपल्याला लांबी दिली आहे, इथं रुंदी दिलेली आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला आयताची परिमिती ह्या काढता येईल. दुसरी आकृती त्याच्याच वरच्या बाजूला दिलेली आहे, त्याची आपल्याला लांबी 9 सेमी दिलेली आहे आणि इकडे रुंदी 2 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला ह्याच्या पण आयताचं आपल्याला काय काढता येणार आहे तर क्षेत्रफळ काढता येणार. आणि दोन्ही आयताच्या क्षेत्रफळाची बेरीज केली की आपल्याला संपूर्ण आकृतीचं काय मिळणार आहे तर क्षेत्रफळ मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा मोठ्या आकृतीचं जर बघितलं तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे तर लांबी गुणिले रुंदी
मग लांबी किती दिलेली आहे आपल्याला, समजा याची पहिल्याची बघितली तर 20 आणि त्याची रुंदी किती दिली आहे तर 10, 20 10 204 सेमी, का तर एकक आपल्याला सेमी दिलेला आहे. हे झालं आयताचं कोणत्या तर मोठ्या. आता लहान आयताचं क्षेत्रफळ, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आपलं, लांबी गुणिले रुंदी. मग या ठिकाणी हे जो लहान आयत दिलेला आहे याची लांबी आपल्याला दिलेली आहे 9 सेमी आणि त्याची रुंदी आपल्याला इथे दिलेली आहे 2 सेमी. 9 दुनी 18. मग ह्या आयताचं क्षेत्रफळ किती आलं, 18 चौसेमी. आणि आपल्याला संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ पाहिजे म्हणून या दोन्ही आयताच्या क्षेत्रफळाची बेरीज केली की आपल्याला संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग या ठिकाणी 200 अधिक 18 बरोबर 218 चौसेमी हे काय आलेलं आहे तर या संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर मोठी संख्या कोणती. आता आपल्याला उदाहरण दिलंय त्याच्यात तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय 3.92 दिलेला आहे. एक संख्या आणि त्या दोन संख्यांच्या संदर्भात माहिती सांगताना काय सांगितलं, एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. मग आता या ठिकाणी समजा मी त्यातली एक संख्या असं नाही की म्हणलं की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे किंवा दुसरी संख्या पहिलीच्या दुप्पट आहे असं काही सांगितलेलं नाही. आपल्याला असं सांगितलं की एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. मग आपण ती एक संख्या बरोबर x मानू आणि दुसरी संख्या काय झाली तर त्या ठिकाणी दुसरी संख्या आपण x मानू आणि पहिली संख्या काय मानू तर 2x आणि ह्या दोघांचा गुणाकार आहे 3.92. आता मग x गुणिले x काय येणार आहे, x चा वर्ग आणि हे 2 आहे असं 2x वर्ग बरोबर 3.92. मग हे 2 याला गुणले तिकडे गेल्यावर काय होणार आहे तर भागिले. मग या ठिकाणी x वर्ग बरोबर 3.92 भागिले 2 बे एक बे बे एक बे उरला 1 19 झालं 92 18 1 उरलं बेसक 12 म्हणजेच x चा वर्ग बरोबर 1.96. आता 1.96 आता जर बघितलं x चा वर्ग 1.96 आता दशांश चिन्ह नाही असं समजू आपण. 196 कुणाचा वर्ग आहे तर 14 चा वर्ग आहे. मग या ठिकाणी 14 गुणिले 14 बरोबर 196 येते. आपल्याला दशांश चिन्ह इथं दिलेलं आहे म्हणजेच गुण्य आणि गुणकामध्ये जर का जे काय जेवढे दशांश चिन्ह आहेत त्या गुण्य आणि गुणकामध्ये तेवढे दशांश चिन्हानंतर उत्तरामध्ये दशांश चिन्ह येतात. म्हणून आपण ह्याचं काय तर 1.4 गुणिले 1.4 केलं. 1.4 गुणिले 1.4 बरोबर 1.96 म्हणजेच x बरोबर काय मिळेल आपल्याला त्या ठिकाणी 1.4. तर आपल्याला काय सांगितले तर मोठी संख्या कोणती. आता x बरोबर आपल्याला 1.4 मिळालेला आहे. मोठी संख्या म्हणजेच काय तर 2x. 2x बरोबर 2 गुणिले 1.4 मग बे चौक 8 दशांश चिन्ह आहे असं बे एके बे 2.8 ही मोठी संख्या मिळाली. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं 2.8. बघा a बरोबर 6 b बरोबर 4 तर c बरोबर किती. आता या ठिकाणी इथं दिलेलं आहे आपल्याला a/8 अधिक b/8 बरोबर 1.1/c आणि याच्यात किमती दिल्यात. a बरोबर किती आहे तर 6 मग 6/8 अधिक b बरोबर किती दिले तर 4/8 बरोबर 1.1/c. आता छेद समान आहे. छेद काय आहे समान आहे. मग छेद समान असेल तर बेरीज दिली अंशाची बेरीज करा, वजाबाकी दिली अंशाची वजाबाकी करा, बेरीज दिलेली आहे. मग या ठिकाणी 6 अधिक 4 10 10/8 बरोबर 1.1/c. आता जर आपण विचार केला 10/8 आहे आपल्याला या ठिकाणी ह्याचं पूर्णांकयुक्त 10/8 आहे. याचं जर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर 8 एके 8 आणि 8 मध्ये 2 मिळवल्यानंतर 10 येणार आहे. परंतु इथं अंशामध्ये 1 दिलेला आहे म्हणजे आपण जर ह्याचा डायरेक्ट पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर ह्याचं काय येणार आहे ह्याच्यामध्ये रूपांतर 10/8 च तर 8 एके 8 आणि 8 आणि 2
10 म्हणजे 1.2/8 येणार आहे. पण आपल्याला अंशात किती बाकी उरली पाहिजे? 1 उरली पाहिजे. म्हणून याचा सममूल्य अपूर्णांक पहिल्यांदा करायचा. याला भाग कशाने जातोय बघा, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10 म्हणजेच 5/4 बरोबर 1.1/c. आता या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करत असताना किंवा पूर्णांकयुक्तचं रूपांतर अंशाधिक मध्ये करत असताना छेद कधीच बदलत नाही. मग समजा इथं 4 आहे, 4 1 4, 4 आणि 1 5 म्हणजे सी बरोबर काय आलेला आहे, तर त्या ठिकाणी 5/4 च आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं. 4 1 4, 4 मध्ये 1 मिळवला 5 म्हणजे या ठिकाणी सी बरोबर काय मिळणार आहे, तर आपल्याला 4 हा अंक मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा, आज आपण 2015 साली झालेल्या नवोदय या परीक्षेतील गणित या विषयाचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तर अशाच पद्धतीने उद्या आपण 2016 साली जी काही परीक्षा झालेली आहे नवोदयची त्यातील 20 प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.